महत्त्वाची अपडेट। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर दिशा सालियन प्रकरणात नवनवीन आरोप होताना बघायला मिळतात। आजही दिशाच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। दिशाची हत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे तिथे होते। हे प्रकरण दाबल्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी आहेत असा आरोप वकील निलेश ओझा यांनी केला। तर ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। तर आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे सुद्धा यामध्ये आरोपी असल्याचं आता वकील ओझा म्हणतायत। दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते एक, आणि दुसरं दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नहीं है, त्याच्यात फाउल प्ले है। इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूं मैं, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में ये पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है। वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है। एक आई ताई बाई म्हणून म्हणेन तिला न्याय नक्की मिळाला पाहिजे आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेतच तर ते आणा, सिद्ध करा आणि जो कोणी आरोपी त्याला न्या ना फासापर्यंत। कोणी अडवलंय तुम्हाला? दिशा सालियनच्या वकिलांनी मोठे आरोप केलेले आहेत का? त्यांना करत राहू दे ना, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। आदित्य ठाकरेंचे नाही तर उद्धव ठाकरेंचेही पुरावे आमच्याकडे आहेत। त्यांना बोलायचं बोलत राहू दे। बघा मी पहिलंच बोललो, त्यांना जे बोलायचं ते बोलू दे।